सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंनी खासदारांवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर याच्यावर सडकून टीका केली. काही वेळेला माझी चूक होते. माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं त्याला अक्षरश रक्ताचं पाणी करून समोर पाऊस पडत असतानाही तरी देखील कशाचीही तमा न बाळगता निवडून दिलं. त्याबद्दल मी क्षमा मागतो. मी मतदारसंघातील जनतेची माफी मागतो. शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द आणि या भरवशावर या गद्दाराला निवडणूक दिलं होतं. त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासरलं. शेवटी गद्दारच गद्दारी करून गद्दारांच्या कळपात गेला. 3-4 वर्षांपूर्वी गद्दार शिरोमणी जो बसलाय तिकडे मिंदे, त्याने 40 आमदार फोडले. या विदर्भात जेव्हा बैलपोळा होता तेव्हा या बैलांवर लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके असं लिहिलेलं होतं. विकास निधीच्या नावावर बोंबलत आहे. लोकसभेमध्ये किती वेळा उपस्थित होते. मी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती दिली होती. त्यांची फसवणूक करण्याची वृत्ती ही गद्दार वृत्ती आहे. राम मंदिरात चोरी झाली, सोन्याच्या काय झालं माहीत नाही. भारतीय जनता पार्टी हिंदूंची गद्दार केली. विश्वासघाताचा राग हा धुमष्टा झाला पाहिजे. विकास निधी हा काय भाजपच्या बापाचा निधी आहे का? त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे जिवंत माणस आहे. गद्दार जिथे जिथे सापडेल तिथे त्याला तुम्ही जाब विचारायला पाहिजे. इकडे वाघाचे जीवन जगत होता, तिकडे गाढवाचे जीवन जगा. प्रेम देणारी संघटना केवळ शिवसेना आहे. हिंदुत्व राम मंदिर लुटणार नाही. आम्हाला आता भाजपा मुक्तराम पाहिजे आहे. त्यासाठी शिवसेना लवकरच सुरुवात करणार आहे. नीटचे पेपर फुटतात, प्रश्न विचारते म्हणून शिवसेना संपवायला हे निघाले आहेत.